असोत हे बोल अवघी तुची भांडवल, माझा माय बाप देवा सज्जन सोयरा केशवा. गाडी येले भेद सारी येले वादावाद, तुका म्हणे मधी आता न पडे उपाधी. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे हीच शिकवण दिली की जर आपल्याला सर्व गोष्टींची वादविवाद टाळायचा असेल आणि जर सर्वांना गुण्यागोविंदानं राहायचं असेल तर केवळ एकावरच आपण विसंबून राहू शकतो. अशी एकच शक्ती ह्या इहलोकामध्ये आहे की जी आपल्याला ज्ञानापासून परमार्थापर्यंत घेऊन जाऊ शकते, जी आपल्याला चांगल्यापासून योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकते. म्हणजेच काय तर सांगायचं तात्पर्य एवढंच की सगळ्याच गोष्टीमधून चांगुलपणाचा जो घटक असतो, सुखाची व्याख्या सोडून आनंदाचा जो घटक असतो, हा सर्व घटक याचा सर्व प्रकारे सार म्हणजे एक प्रकारे आपण आयुष्य जगताना कशा प्रकारे जगलं पाहिजे, कोणावर विसंबून जगलं पाहिजे, हे सर्व जर करायचं असेल तर तो केवळ आपला मायबाप हा कोण आहे तर तो केशव आहे. तो पांडुरंग विठ्ठल आहे ज्याच्याकडे आपण सर्वच गोष्टी मागू शकतो, त्याला सर्वच गोष्टी आपण देऊ शकतो. असंच सांगताना संत तुकाराम महाराज अभंगाद्वारे आपल्याला शिकवतात आणि हीच शिकवणी आपल्याला आयुष्याची शिदोरी म्हणून कामाला येते. असोत तुची हे बोलत अवघे तुची भांडवल, म्हणजे काय तर देवा माझं जे काही सर्व भांडवल आहे हे सर्व तुझंच आहे. तू दिलेले जे मला बोल आहेत, तू दिलेली मला जी वाचा आहे, काया आहे, हे सर्व भांडवल रूपी जे आहे ते तुझं आहे आणि तू दिल्यामुळंच आहे. आपण पैशाच्या भांडवलाच्या जोरावर, आपण संपत्तीच्या भांडवलाच्या जोरावर अनेक गोष्टी विकत घेतो, नवीन घर बांधतो, गाडी बंगले विकत घेतो किंवा आपण पैसा कमावतो. अनेक गोष्टी आपल्याकडे त्या पैशाच्या जोरावर असतात, त्या भांडवलाच्या जोरावर असतात. परंतु हे जे आपल्याला फुकट मिळालेलं शरीर आहे हे कशाच्या जोरावर आहे याचा आपण विचार करत नाही. माणूस माणसात राहत नाही, एकमेकांवर अन्याय अत्याचार करतो, लबाडीनं वागायला लागतो, एकमेकांना फसवण्यासाठी कुरघोडी करायला लागतो, माणुसकीचा धर्म सोडून, माणुसकीचं वागणं सोडून एकमेकासोबत वागायला लागतो आणि मग हा फुकट भेटलेल्या देहाचं त्याला महत्त्व राहत नाही. पण जेव्हा तीच वाईट वेळ त्याच्या देहावर येते, त्याच्या शरीराला जेव्हा त्या गोष्टीचा त्रास होतो, तेव्हा त्याला कळतं की शरीराचं महत्त्व काय आहे. हे शरीर आपल्याला ईश्वरानं दिलेलं आहे, हे त्याचं भांडवल आहे, म्हणून त्याचं पावित्र्य जपणं हे देखील आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. जर शरीराचंच पावित्र्य नाही जपलं तर कसा देव तो प्रसन्न होईल. माझा माय बाप देवा सज्जन सोयरा केशवा. संत तुकाराम महाराजांनी या विठ्ठलाला मायबापाची उपमा दिली, म्हणजे माझा तूच सर्वस्व आहेस, तुझ्यापासूनच आम्ही सर्व आहोत, आम्ही सर्व तुझे लेकर आहोत. म्हणून आपण म्हणतो की विठू माझा लेकुरवाळा. म्हणून माझा मायबाप देवा, तर तू तर मायबापच नाहीस तर तू माझा सज्जन आहे, माझा सखा आहेस, माझा मित्र आहेस. कारण आपण प्रत्येकच गोष्ट आईवडिलाजवळ जरी नाही सांगू शकलो तरी अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्या मित्रांना माहिती असतात. एक चांगला मित्र जसा आपल्याला आयुष्यात दिशा दाखवतो, आपल्याला आधार देतो, साथ देतो, आपल्या चुका घडल्या असतील तर तुझ्या स्वतःच्या पोटात टाकून घेतो, त्याचप्रमाणे मायबाप देखील आपल्याला जो जीव लावतात, आपलं चांगलं चिंतत असतात, तसंच चांगलं आपलं चिंतन हे आपले मित्र देखील असतात. म्हणून हितचिंतक असणारे मित्र नेहमीच जपावेत. आणि हे सर्व गोष्टी कोणात पाहायला मिळतात तर ह्या सर्व गोष्टी मायबापांसारख्या आणि मित्रासारख्या ह्या विठोबामध्ये दिसतात, ह्या केशवामध्ये दिसतात. गाळी येले भेद सोडी येले वादावाद, म्हणजे काय तर देवा मला तू भेटावास, तू मला भेटलेला आहेस म्हणून मी सर्व भेद टाळून दिलेले आहेत. आता माझ्या मनात, माझ्या वागण्यात कसल्याच प्रकारचे भेदाभेद नाही आहेत. आणि वादावादी तर मी मुळात विषय सोडून दिलेला आहे, कारण वादावादीमधून काहीही निष्पन्न होणार नाही, विनाकारण आपल्याला आणि इतरांना त्रास होईल. म्हणून या सर्व गोष्टीचा मी त्याग करून मी केवळ तुझं चिंतन करतो, तुझं नामजप करतो. आणि ज्या ज्या वेळेला मी तुझं नामजप करतो, नामस्मरण करतो, त्या त्या वेळेला मला ह्या आयुष्यात आल्याचं समाधान प्राप्त होतं. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मध्ये आता कोणतीही न पडे उपाधी, म्हणजे काय तर अडचण. आता आपल्यामध्ये कोणतीही अडचण, माझ्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण ज्याच्या पाठीमागं, ज्याच्यासोबत तुझ्यासारखा मायबापी रूपी असेल, तुझ्यासारखा मित्ररूपी असेल तर त्याला कसली अडचण येणार आहे. जेव्हा आपल्यासोबत, आपल्या पाठीमागं, आपल्या पुढं, आपल्या बाजूला सर्वत्रच वरी खाली सर्वत्रच व्यापून टाकणारा जो ईश्वर असतो तोच आपल्यासोबत आहे म्हणल्यानंतर आपल्याला कशाची अडचण येणार आहे.
कोणत्याही गोष्टीची आपल्याला अडचण ह्या आयुष्यामध्ये येणार नाही. एवढी ताकद आणि एवढा महिमा आपल्या भक्तीचा असू शकतो. पण भक्ती तेवढ्याच चांगल्या आणि निर्मळ मनाने करता आली पाहिजे, तरच आपल्याला जग जिंकता येईल. आणि ह्या विश्वामध्ये जिंकण्यासारखं म्हणजे काय, माणसाचं मन चांगलं असेल तर हे सर्व पृथ्वी, ही सर्व धरणीच आपलं जग आहे. हे विश्वचे माझे घर असं आपण म्हणू शकतो. जय जय रामकृष्ण हरी.